आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025. आजच्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले भारताचे संविधान लिहिलेले होते. त्यामुळेच आज शाळेमध्ये संविधान दिवस हा साजरा करण्यात आलेला होता. त्यानंतर आज आम्ही रॅलीसुद्धा काढलेली होती आणि आजचा दिवस असाच गेला होता. त्यानंतर घरी आल्याच्या नंतर विचार केला काहीतरी रील्स वगैरे काढूया. त्यातच पूर्ण दिवस मी घालवला. संध्याकाळ झालेली होती आणि आज खूप कंटाळा आला होता मला जेवण वगैरे बनवण्याचा. साबुदाणा भिजत घालून ठेवलेला होता मी सकाळीच. त्यानंतर हे आले आणि अचानक मॅगी घेऊन आले. मला बोलत होते की आज मॅगीच करूया. मी बोलले नाही, मला साबुदाणासुद्धा खायचा आहे. मग साबुदाणा आणि मॅगीसुद्धा केली होती. तर सगळ्यात आधी मी कढई ठेवली आणि त्यावरती तेल तापवून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कापून घेतलेले बटाटे टाकले. बटाटे टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं. मीठ टाकल्याच्यानंतर ते पटकन शिजतात आणि मस्त लागतात. त्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा आणि मिरचीचा कूटसुद्धा टाकला आणि त्याला पूर्ण व्यवस्थित मिक्स केलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये साबुदाणा ॲड केला. साबुदाणा डीमार्टमधून आणलेला होता आणि इथे व्यवस्थित नाही मिळत, पूर्ण चिकट होतो. खूप वेळा झालं आहे असं. त्यानंतर याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं आणि इथे मी त्याला शिजायला ठेवून दिला साईडला बारीक याच्यावरती. त्यानंतर इथे मी पाणी गरम करायला ठेवलं मॅगीसाठी आणि इथे बॉटल वगैरे भरून घेतले आणि इथे आपला 50% शिजलेला आहे आणि आता इथे पूर्ण शिजून गेलेला आहे साबुदाणा, पण तो चिकट झालेला होता. त्यानंतर इथे पाणी बॉईल झालेलं होतं आणि मी याच्यात मॅगी टाकली. दुसरा पॅकेट आला नसेल त्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर इथे आम्ही खायला बसलो. त्यांना खूप जास्त आवडलेला होता साबुदाणा आणि वेगळंच चालू होतं. मधूनच हसायचं, मधूनच रागवायचं, वेगळीच ॲक्टिंग चालू होती. त्यानंतर खाता आमचं चालू होतं तारक मेहता बघायचं काम. खाता आम्ही तारक मेहताच बघतो जेवताना. इथे तुम्ही बघू शकता ॲक्टिंग कशी चालू आहे. आणि त्यानंतर मॅगीसुद्धा बनवून झालेली होती आणि मॅगीसुद्धा आम्ही खाल्ली. खूप मस्त झाली होती तीसुद्धा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.